अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूजा उपाध्यायका श्री सिद्धांत सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पंचैते परमेष्ठिना प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनपत्युक्तोपवर्गप्रद धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलम्। नाभियादिजिनाधिपास्त्रिभुवन ख्याता चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाल्ये प्रतितास्त्रिषष्टिपुरुषा कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्। मंगलाष्टक स्तोत्रमध्ये 4थ्या श्लोकाचा अर्थ बघत होतो आपण। 63 शलाका पुरुष जे परमपुरुष म्हटले जातात, महापुरुष म्हटले जातात किंवा पुण्यपुरुष म्हटले जातात, तर या पुरुषांचं जे चरित्र आहे ते सुद्धा आपल्याला मंगलदायी आहे, कारण आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी त्यांच्या चरित्रावरून प्रेरणा मिळते। ज्यांना मोक्षमार्गाविषयी अज्ञान आहे त्यांचा मार्ग प्रशस्त होतो, किंवा जे कोणी भोगामध्ये रमलेले जीव आहे तर त्यांचं कल्याण होण्यासाठी सुद्धा त्यांच्या सगळ्या जीवनावरून बोध मिळतो की कशा रीतीने भोगात अडकलेला जीव दुःखाला प्राप्त होतो। मग हे उपलक्षणात्मक घ्या, जे कुठले हे पुराण पुरुष आहेत हे सगळे आपल्याला बोध देतात, हे तर सामान्य आहेच की नाही असं नाही आहे, पण म्हणलं ना म्हणून जीवनातली प्रत्येक घटना आपल्याला शिकवणारी असते, आपल्याला बोध देणारी असते। जसं की कोणाचा मृत्यू झाला घरामध्ये तर त्याच्यातून काय बोध घ्यायला पाहिजे, अनित्य भावना म्हणतो ना आपण, म्हणजे संसार क्षणिक आहे, आयुष्य क्षणभराचं आहे, कोणाचं कधी संपणार आहे माहीत नाही। मग त्यामुळं आपल्याला त्यातून बोध घ्यायला पाहिजे, जो तो बोध घेतो की याच्यासारखं माझं सुद्धा आयुष्य संपणार आहे किंवा ते पण क्षणिक आहे, असं ज्याला बोध मिळाला तो क्षण सुद्धा त्याच्यासाठी मंगल आहे किंवा ती घटना सुद्धा त्याच्यासाठी मंगल आहे। कोणासाठी? माझ्यासाठी। कुठलीही घटना असू दे, आणि संकट आलं, काय घराला आग लागली, कुठलं चोरी झाली
किंवा काही रोग झाला, कोणाला अपंगत्व आलं, काही पण असे जे काही घटना घडत आहेत, सगळ्या घटना आपल्याला बोध देणाऱ्या असतात. फक्त बोध घेण्याची कला आपल्याला यायला पाहिजे. त्यामुळं म्हणूनच ह्या पुराण पुरुषांच्या पण चरित्रावरून ज्यांनी बोध घेतला आणि त्यांनी आपला मार्ग प्रशस्त करून घेतला, तर तोच त्याला कल्याण करणार स्वतःचं. आणि त्याच्यासाठीच हे पुराण पुरुष मंगल रूप आहेत असं म्हणलं गेलं. अन्यथा कोणी चुकीचा पण उपदेश ग्रहण करू शकेल त्याच्यातून. म्हणून शब्द कोणाला मार्ग दाखवणारे नसतात, त्यातून जो भाव ग्रहण करतो ना त्यालाच त्याच्यातून मार्गदर्शन होतं. म्हणून भाव श्रुत करा असं सांगितलं. म्हणजे द्रव्यश्रुत कार्यकारी नाही, त्याच्यातून भाव श्रुत झालं तरच सांगितलं आपल्याला आपल्या सुखाचा मार्ग मिळणार, आपलं कल्याण होणार. आज थोडंसं मी चांगलं वाचलेलं होतं ते वाचते. ह्याच्याच संदर्भात होतं की शब्द हे प्रभावशाली नसतात किंवा शब्दाचा प्रभाव तसा नसतो जसा जे आपल्याला भासना झाली त्याच्यातून जो प्रभाव होतो किंवा त्याच्यामुळं आपलं जीवन परिवर्तित होतं. काय सांगायचं, काय कळलं माता? तू लीव कर मीटिंग का चालू केलीस? तर सांगत होते काय मी, शब्दावरून, शब्द नुसते जर ग्रहण केले तर शब्दावरून भावभासना होत नाही किंवा फक्त शब्द आहेत ते तुम्हाला तुमचं कार्य करणारे नाहीत. शब्दाच्या पुढं जाऊन त्याची भावभासना होणं आवश्यक आहे. लीव केलं. तर त्यांनी इथं काय घेतले ऐका. जीव का वैभव है ज्ञान, जीव को सुख दुख होता है ज्ञान के विपरिणमन से. काय म्हणले, चांगलं वाक्य लिहा. जीव को म्हणजे मला म्हणा, जाऊ दे जीव को लिहू नका. मला जे काही सुख दुःख होतं त्याचं कारण आहे ज्ञानाचं विपरिणमन. काय म्हणले, सुखदुःखाचे, माझ्या सुखदुःखाचे कारण ज्ञानाचे विपरिणमन आहे. म्हणजे स्वभावानुसार परिणमन ते समीचीन परिणमन आणि त्याच्या विरुद्ध जे काय झालं ते विपरिणमन, म्हणजे विरुद्ध परिणमन, विपरीत परिणमन. छुटकारा है तो ज्ञान की समीचीनता से, इस कारण अनेकानेक उपाय करके ज्ञान को सही बनाए. छान सांगितलं ते, पूर्ण पॅरेग्राफ छान आहे. काय म्हणले, तुम्ही सगळा पुरुषार्थ बाहेर संसाराला सुधारण्याचा बदलण्याचा करताय, तर त्यांनी एका शब्दात सांगायले ज्ञानाला समीचीन करण्याचा उपाय करा. म्हणजे काय करायचं, म्हणजे झाली ना घटना की समोर जर तुमच्या कोणी मेलंय, त्यांचं आयु संपलंय, तर तिथं तुमच्या ज्ञानाचं विपरिणमन कसं झालं, हा माझा होता तो गेला, म्हणजे त्याचा माझा वियोग झाला, ह्या भावनेने तिथं दुःख आहे. म्हणून सांगतायत की तुम्ही ज्ञानाला समीचीन काय करा की हे भिन्न द्रव्य आहे किंवा त्याचं आयुकर्म तेवढं होतं किंवा त्याच्यातून मला काय बोध मिळणार आहे, तो स्वतंत्र आहे, मी स्वतंत्र आहे. मग ह्याच्यासाठी सांगितलं की ज्ञान को समीचीन बनाने का उपाय करे. काय म्हणले बाबा, म्हणजे काय, जी काही तुम्हाला झालेला प्रसंग आहे आयुष्यामध्ये त्याच्यातून योग्य बोध घ्या, एवढं सांगायचं आहे. तर ज्ञान को समीचीन बनाने का प्रयत्न करे, आत्मा को समस्त दुखों से छुटकारा देने का उपाय सिवाय तत्वज्ञान के और कुछ न होगा. उसी की दृढ़ता, उसी का उपयोग, उसी में रमण, इसी को कहते हैं सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. कशाला म्हणते, शेवटचे शब्द तेवढे ऐकलेत माहिती आहे मला.
ज्ञानाची म्हणजे तत्वज्ञान जाणून घेऊन त्याच्यामध्ये दृढता, त्याच्यामध्ये उपयोग आणि त्याच्यामध्ये रमण, त्याच्या अनुसार आपलं आचरण, ह्याला सगळ्याला म्हणलं सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र. काय म्हणले सर का? तत्वज्ञान ग्रहण करा म्हणून सांगतायत. काय करायचं असतं तत्व ग्रहण करायचं म्हणजे? कसं कळणार तत्व? कुठं लिहिलेलं असतं, कुठं छापलेलं असतं, कुठं दिसत असतं? त्याच्यासाठी शास्त्र अध्ययन असतं, त्याच्यातून तत्वज्ञान ग्रहण होतं. करतो आपण स्वाध्याय का नाही? नाही म्हणायचं मग. हो कुठं म्हणलं? काय उपयोग मग? का बरं बंद? हेच उदय आपल्याला त्रास देतात. आपलं आपण जेवण खाणं नाही बंद करत. जेव्हा उदय येतो ना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, सगळ्या क्रिया सगळ्या सुरळीत असतात संसाराच्या. काय लौकिकामध्ये काय बंद करता? ताप आला तरी उठून जाणारच कामाला, जॉबला, कारखान्याला नाही जात. माहिती आहे की मला, किती दिवस मी बसू घरामध्ये? जायला पाहिजे. मग तिथं तेवढ्याच प्रेरणेने, तेवढ्या उत्साहाने कुठं मंदिरात जाणं, स्वाध्याय करणं, ध्यान करणं? का बरं? इम्पॉर्टन्स नाही वाटत ना त्याचं तेवढं आपल्याला. ते केल्याने माझं कल्याण होणार आहे, त्याच्याने माझं रोग, भवाभवाचा रोग नष्ट होणार आहे, एवढा विश्वास वाटला ना तर आपण त्याचा आधार घ्यायला जातो. पण तेवढं आपलं काय म्हणतात, प्रभाव नाही आहे तेवढा आपला त्याचा आपल्यावर. त्यामुळं त्याला जास्त आपण वेटेज देत नाही. म्हणून सांगितलं की पहिल्यांदा तत्वज्ञानाचं, तत्वाचं महत्त्व जागृत करा आपल्यामध्ये, तर तुम्हाला मंगल काय आहे हे कळणार आणि ते मंगल होणार आयुष्यामध्ये. कधी होणार? मंगल तर सगळं पाहिजे आपल्याला, मंगलमय पाहिजे सगळं आयुष्य. पण मंगल विषय धरत नाही, त्याचा उपयोग करत नाही तर काय, कसं होणार आहे आपल्या जीवनामध्ये बदल? ते तिच्याकडे द्या, तिने लीव करते मीटिंग. बंद करते, मीटिंग ज्वाइन केलं. तो वह तत्वज्ञान बना कैसे, इसके लिए जैन शासन का एक उपहार है स्याद्वाद. काय म्हणले बाबा? काय उपाय आहे? मग स्याद्वाद म्हणजे जी काय जिनवाणी लिहिलेली आहे त्याचं समीचीन रीतीने अध्ययन करा, किंवा अनेकांतात्मक वस्तू काय आहे हे समजून घ्या. त्याच्यासाठी हा स्याद्वाद म्हणजे उपाय आहे. मग हेच काल परवाच्या प्रवचनमध्ये पण सांगितलं त्यांनी की जसं उदाहरण दिलं एक श्लोक वार्तिकमध्ये त्यांनी की जल, नुसतं जल हे शब्द कळले आपल्याला. सांगा त्या जल या शब्दाने तुम्ही आंघोळ करणार की नाही? तर जल शब्द आंघोळीसाठी, धुण्यासाठी उपयोगी नाहीत. जल म्हणलेलं तुम्हाला ज्ञान झालं, मग त्या ज्ञानाने तुम्ही आंघोळ करणार की नाही, कपडे धुणार की नाही? ज्ञानाने पण नाही. म्हणजे सांगितलं, म्हणून तुम्हाला शब्द म्हणा, त्या शब्दाचं ज्ञान म्हणा किती कार्यकारी, तर त्या जल या वस्तूनी कार्य होणार आहे असं सांगितलं. मग तसंच आत्म्यावर लावून दाखवलं त्यांनी की आत्मा ही जी वस्तू आहे, नुसता आत्मा शब्द सगळ्या शास्त्रामध्ये सगळीकडे लिहिलेत, वाचले की नाही? त्या शब्दाने आत्मा किती कळणार, कसं मंगल होणार? मंगल आपण किती वाचतोय आता, किती दिवस झालं वाचतोय, किती दिवस झालं ऐकतोय मंगल म्हणून. हे शब्द आपल्याला किती उपयोगी पडणार आहेत, तर शब्दामध्ये ती शक्ती नाही आहे. पुढं सांगितलं मंगल म्हणा किंवा आत्मा म्हणा, आत्मा या शब्दाचं ज्ञान झालं फक्त, शब्दाच्या ज्ञानाबद्दल म्हणते मी बरं का. मग त्या शब्दाच्या ज्ञानाने सुद्धा कार्य होणार नाही. सुख पाहिजे ना तुम्हाला, कसं सुख मिळणार? आत्मा मी आहे असं जेव्हा आपण अनुभव करतो, फील करतो, त्यावेळी सिद्ध तसं त्याचं कार्य होणार आहे. मग अतींद्रिय आनंद प्रगट होणार आहे तिथं. म्हणून सांगितलं आत्मा ही वस्तू जेव्हा आपण ज्ञानाने पकडणार, त्याला जाणणार आणि निर्विकल्प अनुभव करणार, त्यावेळीच त्याचं खरं कार्य प्रगट झालं. म्हणून त्याने एक वाक्य कसं घेतलंय, शब्दामध्ये फिलिंग्स नसतात. काय म्हणले? आणि फिलिंग्समध्ये शब्द नसतात. काय कळलं? जे शब्द असतात ते काय म्हणायचं, भावरहित, भावना नाही आहेत त्या शब्दामध्ये, आणि ज्या भावना आहेत त्याच्यामध्ये शब्द नाही आहेत.
म्हणूनच सांगितलं, तुम्ही जे काय वाचताय ना, जे काय अध्ययन स्वाध्याय करताय, सगळ्या षटक्रियांमध्ये पण म्हणा, तर सगळ्यामधून तुम्हाला प्रतीती करणं आवश्यक आहे, तशी भावभासना होणं आवश्यक आहे, तर तिथं ते मंगल होणार. नाहीतर मग कर डाला अशा रीतीने आपल्या सगळ्या षटक्रिया पण चालू आहेत, मग अमंगलच आहे ते. काल सांगितलं ना आपण, काल परवाच्या ह्याच्यामध्येच, की एवढं एक आत्मानुभव सोडून ज्या काही क्रिया करणार ना, सगळं अमंगल आहे आपल्यासाठी. तुम्ही भलेही तिथं द्रव्य व्यवस्थित चढवताय, रोज जाऊन डोकं टेकवताय देवळामध्ये, असं काहीतरी शास्त्र घेऊन वाचताय एक पानभर, तरी सुद्धा सगळं शून्य आहे. का? कारण भावभासना नाही आहे, भेदविज्ञान नाही आहे, किती शब्द कार्यकारी ठरणार. म्हणून मी आत्ताच एक काहीतरी चांगलं वाचलं होतं, की शब्दाचं तर ज्ञान अनेकांनी अनेक वेळा करून घेतलं, पण त्यांचं किती कल्याण झालं ह्याच्यासाठी आता मला काय मिळणार की नाही, शक्य नाही. कशात वाचले होते? तशा टाईपचं जर असं आहे याच्यामध्ये उल्लेख. ज्ञान हे सदैव कल्पनेने भरूनच ज्ञेयाला जाणायला जाते. त्यामुळे ज्ञानातल्या कल्पना दुःख देत आहेत. काय म्हणले? ज्ञान दुःखाचं कारण नाही आहे, त्या ज्ञानाबरोबर जे जोडलेले विकल्प आहेत, संकल्प, काहीतरी इष्ट अनिष्ट जे विचार आहेत ना, ते दुःख देत आहेत. म्हणून सांगितलं काय, की ज्ञानाचे कार्य तर फक्त जाणणे आहे, पण आपण मात्र जाणत नाही, त्या ज्ञान पर्यायाला जाणण्याच्या पुढचं काम लावतो. काय करतो? एखादी मैत्रीण आली तर ती चांगल्या भावनेने आली तुमच्याकडे भेटायला, म्हणून काहीतरी गिफ्ट घेऊन आली होती समजा, काहीतरी विश करायला आली होती, आणि तुम्ही काय विचार केला, मागच्या वेळी ती आली होती तेव्हा तिने माझ्याशी भांडली होती, आणि मग समोर आल्यावर तुम्ही विचाराने काय केलं, तिच्याबरोबर तिच्याबद्दल निगेटिव्ह फिलिंग्स सुरू केलेत ना. मग ती आल्यावर तुम्हाला अनएक्सपेक्टेड तिने चांगलं बोलून, काय म्हणते ते, कॉन्व्हर्सेशन केली चांगलं तुमच्याबरोबर. तुमच्या कल्पनांनी दुःखी झाला का तिने बोलली म्हणून दुःखी झाला? आता म्हणजे दुःखाचं कारण होतं ते, त्यावेळेस तिने तसं बोलली होती, हे विचार, हे कल्पना आपल्याला दुःख देणार आहेत. मग ज्ञान दुःख देणारं नसतं. तर ह्या सगळ्या त्याच्याबरोबर जोडलेल्या ज्या विपरिणमन शब्द दिला, म्हणूनच ह्याला म्हणायचं विपरिणमन. मग समीचीन नाही जाणत, विनाकारण जाणण्याच्या पुढं जाऊन काम करतो आपण, म्हणून हे आपल्याला त्रास देतं. त्या ज्ञान पर्यायाला इंद्रिय पदार्थ यांची अपेक्षा आहे असं मानतो, म्हणून ज्ञानातील ती कल्पना फक्त काढून टाकली की मोक्ष मिळणार, सुख मिळणार. कुठल्या कल्पना काढायच्या? माझी सासू अशी, माझे सासरे असे, माझा नवरा असा, हे कल्पना आहेत ना. जीव बघा त्यांना, जीव. एवढं मस्त आनंद या होईल ना आयुष्य आपलं. काय सगळे वर्कर असे, एक थप्पा लावून ठेवलेला असतो आपण त्यांच्याबरोबर. जेव्हा त्यांना बघतो ना, त्यावेळेस त्यांच्याबरोबर एक लेबल बघतो त्यांचं. मग ते म्हणजे मला त्रासदायक, त्यांच्यामुळं मला दुःख आहे, ही कल्पना. कोण दुःखदारी? लवका नाव. कोण नाही दुःखकारी? संकलेशच मायासाठी दुःखदायी आहेत. सोडा की संकलेश, सगळ्या गोष्टीत आनंदी प्रसन्न राहून बघा की असं आयुष्य बदलून जाईल आपलं. कोण बाहेरचं आपल्याला आनंदी करणारं नाही. किती किती पटतंय सांग मला. नुसते शब्द नकोत ना, हे शब्द आपल्याला शिकून काय उपयोग आहे सांगा भाऊ? मनीषाताई सांगा, हे वाक्य माझं बरोबर आहे की नाही? काय वाक्य म्हणले मी?
हां, परद्रव्य माझ्या दुःखाचं कारण, परद्रव्य माझ्या सुखाचं कारण, हे तुम्ही जे मानता माझ्यासमोर म्हणू नका. तुम्ही काय म्हणायचं, रिअलाईज करा, त्याच्याबद्दल जरासं टॅली करा आणि मग सांगा. घरामध्ये ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय म्हणायचं क्लेश आहेत, हां द्वेष आहे म्हणा, तर ती समोर आल्यावर तुमचे भाव कसे असतात? का बरं? लगेच वेग वाढतो आपल्या कषायांचा, लगेच आपले काय म्हणतात तोंडावर राग द्वेष सगळं दिसायला लागतं. किंवा त्याच्या मागं कुठलीही वस्तू, कुठलेही प्रसंग असू दे, त्याच्या मागं आपले ते क्लेश जोडूनच आपण बघायला जातो. कोणाचं कल्याण आहे सांगा ह्याच्यामध्ये? म्हणजे समजून घेऊन सोडा हो, नाहीतर तुम्ही एखाद्याने सांगितलं म्हणून सोडलं ना तर सुटणार नाहीत ते. कशाय केल्याने माझं किती कल्याण आहे किंवा त्याचं किती वाईट आहे. भलेही सांगितलं ना तिथं काय त्या कोणावर गळ्यात साप कोणाच्या टाकलं? श्रेणिक राजांनी यशोधर मुनींच्या गळ्यामध्ये साप टाकला. मला सांगा त्या मुनींनी किती विचार केला त्या श्रेणिकाबद्दल. माहित होतं आता डोळे उघडल्यावर समोरच उभारले होते श्रेणिक. काय विचार केला, हा किती वाईट आहे, ह्यांनी माझ्या का गळ्यात साप टाकला, मी काय त्याचं वाईट केलं होतं, ह्याचे किती परिणाम वाईट आहेत, त्याचं सगळं वाईट होऊ दे. किती भाव केले अशा मुनींनी. आणि मग आपण का करायचं? मुनींनीच करायचं असतं का असं? म्हणजे किती चुकीचे विचार आहेत हे. ते तुमच्यासारखे होते का नाही? मुनी झाले कसं ते? मग विचार तुम्ही का सोडत नाही? तुमच्याकडे पण तेच विचार आहेत. आपण आपली चूक नाही बघायचं, त्यांचा पुरुषार्थ बघा ना. मग बघायचं तर बाहेरची दशा ही तुमच्या सुखाचं कारण नाहीये, दुःखाचं कारण नाहीये. आपल्यासारख्यातून ते पुढे जाऊन मुनी झालेत ना. मुनी झाल्यावर तुम्ही करतो म्हणल्यावर तर कधीच शक्य नाही आहे तुमच्याकडून. बघतो आपण आताच अनेकांचे उदाहरणं की काय झालं प्रसंग की लगेच हातपाय गार पडले, बीपी कमी जास्त झालं. मुनिदशेमध्ये असं झाल्यावर आम्हा पण म्हटलं की जर स्टेबल असेल ना. आता एकांच्या संघामध्ये असं झालं ना, कुठं परगावी असताना, मला नाही माहिती कुठलं गाव होतं ते, तिथं पण ते सांगितले एकांनी अशी दीक्षा छेद केली आणि ते घरी गेले. मग ते आचार्य इतके स्टेबल होते की त्यांनी त्याची परिणती तशी एवढं म्हणलं आणि सोडून दिलं. काय असं काय कोणाला धरून ठेवू शकणार आहे का, जबरदस्ती करू शकणार आहे? माझं परिणमन का बदलवायचं मी? कोणी जर म्हणजे आता तुम्ही घरात आहे म्हणून तुम्हाला असं वाटतंय की हा माझ्या दुःखाचं कारण, हा माझ्या सुखाचं कारण वगैरे. मुनींच्या संघामध्ये किती अवघड असतं विचार करा की. त्यांचा संघ इतका मोठा, इतकं कुठले असतात ते. आणि कोणीही कुठले येऊन विरक्त झालेले जीव गोळा झालेले असतात. कोणावर ओरडू शकता का कोणाला काय? आणि ओरडायचं तिथं काय प्रश्नच नाही. प्रत्येक जण आपल्या आपल्या वैराग्याने प्रेरित होऊन तिथं येऊन आपलं कल्याण करण्यासाठी आलं. म्हणजे मध्ये एक सांगायचं राहिलं होतं माझं हेच की हे विषय लक्षात ठेवा, मला हे घटवायचं त्याच्यावर. की तिथं म्हणले एका संघामध्ये म्हणजे 100 मुनींचा संघ होता आणि तो विहार करत जंगलामध्ये कुठेतरी ध्यानाला बसले होते. मध्ये सांगितलं होतं का मी हे प्रसंग? आणि ध्यानाला बसलेले असताना तिथं 2 सिंह आले. किती मुनी होते? सगळे आपल्या आपल्या सामायिकासाठी बसले होते. 2 सिंह आले, त्यांनी 2 मुनींना धरलं. आता बाकीच्या मुनींनी काय करायचं? किंवा मेन आचार्य जे होते तिथले त्यांचे लीडर, त्यांनी काय करायचं? समजणार काहीतरी, समजलं समजा. आता डरकाळ्या वगैरे तर ऐकू येतात का नाही? काय करायचं त्यांनी सांगा मला? काय काठी घेऊन मागं जायचं त्याच्या? काय करायचं? तुम्ही असला समोर सांगा, आता दीक्षा घेतल्यावर तुम्ही केला असं काय, तुमच्या समोर असं झालं प्रसंग, तुम्ही काय करणार? डॉक्टर काका सांगा. कोण आहे? कुत्रा आहे समोर तिथं. किती वाचवणार? किती वाचवू शकणार? मुनी आहात तुम्ही तर मुनींची परिणती कशी असते? कोण उत्तर द्या. कोण पण त्यांचं झालेलं आहे आता ते त्याच्या थोडंसं काय त्याच्यावर घटव त्याला संबोधन करते. कोणाला? सिंहाला? सिंहाला नाही,
म्हणजे मला स्वतःला ठेवून बघा ना तिथं, आपण स्वतः जर अशा प्रसंगात आहे, मी मुनी झालोय आणि माझ्या समोर त्या संघातल्या कुठल्या तरी मुनींना, त्यागींना असा उपसर्ग झालाय, तर त्यावेळेस मी माझी परिणती कशी ठेवणार? तुम्हाला तुमचं आयुष्य, तुमचं जीवन, तुमचं काय म्हणायचं, प्रत्येक पर्याय मंगलमय करायची आहे ना, तर या भावनेने दीक्षा घेतलेली आहे त्यांनी. कुठल्याही प्रसंगात कोणाच्याही निमित्तामध्ये त्यांना अमंगल करायचं नाही आहे स्वतःचं भविष्य, स्वतःचं वर्तमान. मग तिथं तर त्यांनी सांगितलं हा विकल्प सुद्धा नसतो मुनींना, जे भावलिंगी मुनी आहेत, जे की सतत शुद्धोपयोगात शुभोपयोगात झुरतायत, अशा त्या मुनींना असा विकल्प पण नसतो की त्या सिंहाला कसं सोडवू, कसं पळवू, त्या मुनींना कसं वाचवू. भाव पण नसतात. नसतात तरच मुनित्व राहणार आहे. कोणाच्या विषयी जर इष्टभाव झाले, कोणाच्या विषयी अनिष्ट भाव झाले, तर मुनी कुठं राहणार? मग गृहस्थच राहिले ते पण. बरोबर आहे. बाजूला होते की नाही मुनी 5 पांडवांमध्ये, तिघांवर उपसर्ग झाला, त्यांच्यावर पण झालाच होता उपसर्ग. मग तिथं तिघांनी काय असा विचार केला का की यांचं काढून टाकू, ते लहान आहे, त्यांच्यावर नको उपसर्ग व्हायला? काय नाही, आपल्या आपल्या धारेमध्ये ते असे स्थिर होते, त्याच्या निमित्त तिघं मोक्षाला गेले. मग तशी धारा असेल ना, तर सांगितलं की मुनित्व राहणार. पण आपण ते त्यांच्या त्या घटनेवरून आपल्याला प्रसंग आपल्या जीवनात घ्यायचा होतो. मग तसं काय तुम्हाला काय दागिने घालणार नाहीत कोण गरम करून, नाही तर कुठं सिंह येणार नाही आहे. जो आलेला समोरचा संयोगातला जीव आहे ना, तो सिंह बघा. मग तिथे तो जर उपसर्ग करतोय, त्याला काय म्हणणार मुनी? तू तुझं काम कर, मी माझं काम करतोय. जाणणं माझं काम आहे, तुझं काम काय आहे? तू तुझं पोट भरायसाठी आलायस माझ्याजवळ. त्यामुळं तुला किती अडवलं, तर समजा मुनींनी विरोध केला असता त्या सिंहाला आणि पळवण्याचा प्रयत्न केला असता, किंवा त्या मुनींना ओढून वाचवण्याचा प्रयत्न केला असता, त्यामध्ये त्या मुनींचे प्राण तर गेलेच असते त्या दोघांचे. ते सिंह तर काही निघून गेला नसता. आणि तिसरं सांगितलं, स्वतःची साधना भ्रष्ट झाली असती. कोणाचं चांगलं झालं असतं? आणि तेच सांगितलं, स्थिरता ठेवल्यामुळं स्वतःच्या मुनित्वाला दोष नाही लागला, भावलिंगत्व नाही नष्ट झालं. त्या मुनींना सुद्धा प्रेरणा मिळाली, ज्यांच्यावर उपसर्ग होतोय ते पण स्थिर राहिले, त्यांना त्यांची गती सुधारायला मिळाली. आणि कदाचित हाच प्रसंग त्या सिंहांसाठी सुद्धा बोधदायक ठरतो, आणि कधी ते भविष्यामध्ये जवळ येऊन सम्यक्त्वाला, देशनेला प्राप्त होतात. म्हणजे समजतंय ना, आता उपसर्ग होत आहे हे तर समजतंय. आणि त्यावेळेस ते उपसर्गामध्ये काय म्हणायचं, 4 प्रकारच्या हाराचा त्याग वगैरे करून आपली आपली साधना करतात, ते सुरू करतात. मग त्यावेळेस म्हणून आता तिथं म्हटलं ना, काय त्या 700 मुनींना काय ते 500 मुनी ना, आणि ते त्या बाली मुनी काय त्या बलिमंत्रीनी काय केलं होतं ते नाही का, सगळ्यांना त्या नरमेध यज्ञ काय होम केलं होतं, आणि त्याच्यामध्ये त्यांना बाजूला बसवलेलं की जे धुराने त्यांना 7 दिवसपर्यंत उपसर्ग केला होता. मग त्याच्यामध्ये त्या मुनींना माहित नव्हतं का कुठला संघ होता? अकंपनाचार्य. आणि मग त्यांचं संघ, आता ते आचार्य पण आहेत त्याच्यामध्ये, आणि सगळे इतके मुनी आहेत. आता त्यांना ज्ञान नाही आहे का? अनेक मुनींचं वय लहान आहे, अनेकांचं कसं लहान मोठे काय, त्यांची शारीरिक प्रकृती वगैरे वेगळी असणार. मग त्याच्यामध्ये किती भ्रष्ट झाले ते. प्रत्येक जण स्वतंत्र आहे हे जाणूनच तिथे ते संघामध्ये प्रवेश करतात आणि प्रवेश देतात, दोन्ही पण. मुनी असू देत, ते स्वतः आचार्य मुनी किंवा इतर साधक मुनी असू देत, सगळेजण आपल्या आपल्या साधनेसाठी एकत्र आलेले असतात आणि मग साधनाच करतात ते. असं नाही की भाव ह्यांनी माझं रक्षण का नाही केलं, असे पण भाव नसतात त्या इतर मुनींना. आचार्यांनी माझं का नाही प्राण वाचवलं, माझं का बरं रक्षण केलं नाही, अपेक्षा त्यांना नाही आणि यांना करावं हे भाव नाहीत. मग तसं तुम्ही घरात राहून का बरं असं नाही राहू शकत? यांनी माझं बघावं, यांनी माझं चांगलं करावं, यांनी माझी काळजी घ्यावी, का असले भाव? राहावा ना निरपेक्ष. त्यांना जर सुख आहे त्याच्यामध्ये, निरपेक्षतेमध्ये, तुम्हाला कसं मिळणार आहे सुख? मग तुम्हाला अपेक्षेने सुख मिळणार आहे का? म्हणूनच मग संसार सोडायचंच नाही आहे तुम्हाला, म्हणून ते आता अडकायला लागलाय पुन्हा पुन्हा.
ज्याला सोडायचंय ना त्यांनी भाववासना करायलाच पाहिजे. हं? मग म्हणून तिथं सांगितलं, तुम्ही तुमच्या परिणामाने तुम्ही तर स्वयंपाक करताना तुमचे जर क्लेश असतील ना, खाणाऱ्याच्या पोटात जोपर्यंत राहील ना तोपर्यंत क्लेश भाव राहणारच. मग त्याचे पण संसार वाढणारच आहे तुमच्या निमित्तात. जोपर्यंत ते अन्न पोटात आहे तोपर्यंत त्याचे पण भाव तसेच असतात. बघा प्रयोग करून. जसं एक सांगितलं उदाहरण की एक साधू होते आणि त्यांची खूप छान चर्या होती. आपलं आयुष्य मस्त सुखात जगत होते, वनात राहत होते, फळं बिळं खात होते तिथले, आणि आपलं एक काय म्हणायचं नॅचरल आयुष्य जगत होते. आणि त्यांचं ज्ञान ध्यान साधनेचा प्रभाव झाला की जेणेकरून सगळ्या गावागावामध्ये त्यांची प्रसिद्धी झाली आणि सगळे लोक दर्शनाला म्हणून यायला लागले. कोणाच्या? आणि मग एक दिवस राजापर्यंत गेलं त्यांचं नाव. मग राजा पण आपल्या सगळ्या फौजला घेऊन, सेनेला घेऊन तिथंपर्यंत गेला दर्शनाला म्हणून. आणि मग गेल्यावर त्या मुनींचं सगळं काय प्रवचन ऐकलं, त्यांचं सगळं दिनचर्या बघितली. म्हटल्यावर राजा एकदम इम्प्रेस्ड झाला त्याच्यावर. आणि त्या साधूंना म्हणाला की इथं का राहता तुम्ही, इथं काय तुम्हाला खायला नाही, कोण बघायला नाही, कुठलं पण फळ मिळालं तर मिळालं, नाही तर नाही, किती हाल आहेत तुमचे, माझ्याबरोबर चला म्हटला. महालामध्ये मी तुम्हाला मस्त राहायची सोय देतो, खायची प्यायची सेवा करणारे सगळेजण तुम्हाला व्यवस्थित ठेवतील, तुम्ही माझ्याबरोबर चला. तुम्हाला चला म्हटलं तर तुम्ही एका पायावर तयार असणार जायला. मुनी ते काय साधू काय म्हणाले, नाही माझ्यासाठी हेच आयुष्य मला आनंद देणार आहे. पण तरीसुद्धा राजा खूप हट्ट करतो आणि त्यांना त्यांच्या विदाऊट परमिशन घेऊन जातो. नाही तुम्ही यायलाच पाहिजे माझ्यावर. घेऊन गेला आणि राहिला तिथं. ते त्या ह्याच्यामध्ये राहिले काय साधू त्या राजमहालामध्ये राहिले. आणि मग राहिल्यावर त्यांचं सगळं सुरू झालं आता पंचपक्वान्न त्यांना जेवायला, त्यांच्या सेवेमध्ये त्यांचं सगळं राहणं, काय म्हणतात बिछाना सगळं एकदम राजसी थाटामध्ये त्या साधूंना ठेवलं. आता काय झालं, हळूहळू थोडे दिवस पहिला साधना त्यांची चांगली चालू होती साधूंची. मग नंतर हळूहळू काय झालं, आता प्रभाव पडत जायला लागला ना, ते सगळ्या भोगामध्ये राहून त्यांचे भाव बिघडायला लागले, म्हणजे भाव बदलायला लागले. साधनेपासून ते आता भोगी व्हायला लागले, खाणं पिणं मजा करणं ह्याच्यामध्येच ते सारखं रमायला लागले साधू, बरं का. आणि मग ते साधू, मी नाही तो आणि मग ते राजाला काही माहीत नाही, आणि इवन त्यांना पण स्वतःला समजेना साधूला की आपण आपल्या साधनेपासून च्यूत होतोय. आणि मग ते आपलं रमले असंच. आणि मग असे अनेक दिवस गेले, अनेक महिने गेले. आणि मग एक दिवस काय झालं, साधूंचे भाव बिघडले आणि त्यांनी घरातलं सगळं त्या राजमहालातलं ऐवज असतं ते काय सोनं चांदी म्हणा, हिरे किंवा त्या राणीचे दागिने सगळं एका पोटलीत भरले आणि घेऊन पळाले साधू. आणि मग पळाले म्हटल्यावर राजाला कळालं हे न्यूज की ते पळाले म्हणून. आणि मग राजांनी सगळीकडे शोधायला म्हणून साधूला सैनिक पाठवले. कळलं की त्या राजाला की सगळं चोरी झालंय म्हणून. मग सैनिकांना सांगितलं पकडून आणा त्यांना म्हणून. मग सैनिकांना सगळीकडे शोधलं तरी मिळालं नाहीत कुठं. आणि हे गेले होते पुन्हा जंगलाच्या दिशेने. आणि मग खूप दूरपर्यंत पळत पळत गेल्यावर आता दमले म्हणून एका झाडाखाली बसले की जिथं कोण नव्हतं आता त्यांच्या मागं पिछा करणार. आणि मग त्यावेळेस तिथं बसल्यावर त्यांना झोप लागली सहज. आणि मग झोपेतनं उठल्यावर भूक लागली होती. बाकीचं सगळं आणलं होतं, खायलाच आणलं नव्हतं काय, सगळं विसरून गेला होता ना आता त्या धनाच्या मागं. खायचं काय आता तिथं, आता एवढे दिवस सर चमचमीत खाऊन सवय झाली होती, आता तिथं जंगलात काय मिळणार आहे त्याला. आणि मग बसला आता भूक लागली म्हणून. पुढं काय झालं ते उद्या ऐकू आपण. त्या साधूला कुठून खायला मिळालं आणि पुन्हा मग त्याचं कसं जीवन परिवर्तित झालं ते आपल्याला त्यातून चांगला बोध घेण्यासारखी गोष्ट आहे ती. पण आता टाईम नाही आहे, नंतर उद्या बघू. ओम जाणा स्वतःच्या शुद्ध सिद्ध स्वरूपाला जाणा. हा मी आत्मा स्वयंसिद्ध आहे, मंगल स्वरूप आहे, निरपेक्ष आहे, वीतराग आहे,
स्वतःची प्रभुता जाणा. या आत्म्याला कोणतेही दुःख नाहीच, कोणीही माझा वैरी नाहीच. निरपेक्ष स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसां.